आजच्या काळात पुण्यासारख्या शहरात एका नावाजलेल्या दवाखान्यात हृदयनाथ मंगेशकर या दवाखान्यात एक गर्भवती महिलेला 10 लाख डिपॉझिट भरण्याचे डॉक्टरांकडनं सांगण्यात आलं. तसं लेखी कळवण्यातही आलं. पैसे अपुरे असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ते गर्भवती महिला तिथं ॲडमिट झाली नाही आणि त्यानंतर त्या गर्भवती महिलेचा मृत्यूही झाला. खूपच शरमेची बाब आहे की आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या हॉस्पिटलमध्ये आज एका म्हणजे उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू पैसे न म्हणजे आधीच आगाऊ रक्कम डिपॉझिट मागितल्यामुळे ती न भरल्यामुळे पुढे त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. निश्चितच काही इमर्जन्सी असेल, जर पेशंट तिथे जात असेल तर त्याच्या जीवापेक्षाही पैशाचा पहिला केलेला विचार हा नक्कीच कुठेतरी ढिसाळ सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय. काय वाटतंय तुम्हाला? पोलिसांनी तर याबद्दल ॲक्शन घेतलेली आहे. ते आता पुढील तपास करून जे काही कारवाई करतील ते आपल्यासमोर येईलच. आपणही त्याची नोंद करू. परंतु कुठेतरी ही गोष्ट म्हणजे आजच्या काळात घडणं म्हणजेच कोणालाही म्हणजे जीवाचं काही घेणं देणं नाहीये. फक्त पैसा एके पैसा.